वेलकम. स्वागत आहे प्रेक्षकांचा. मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आज बक्षिसांची अगदी वर्षाव आहे. बघा, रोशन शेठ ओपी यांच्याकडून 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं रोख रक्कम आहे. बघा, दोन्ही फलंदाजांना अगदी सुवर्ण संधी आहे. सामन्याला सुरुवात होईल. 3, 2, 1 लेट्स गो प्ले. आरंभ प्रारंभ शुभारंभ. तिसरी मॅचची लढत आपण पाहतोय. अगदी सलामी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रवी आणि आकाश भगत ही एक नामांकित जोडी मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल केलेली आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण गोलंदाजीच्या मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय बोंडरपाडा टीमचा गोलंदाज. लगातारचे 2 डॉट बॉल. काय गोलंदाजी, वा शान पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी आक्रमण करणार का गोलंदाजीच्या जोरावर. आणि तिथून मात्र फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती रवी सांबरे आणि और स्ट्राइकला आकाश भगतला पाहतोय. अगदी छोटा पॅक बडा धमाका इथून सादरीकरण केलं जातंय तिसऱ्या बॉलचा. अगदी व्हेरी गुड. काय गोलंदाजी, अचूक टप्प्याचे व्हेरिएशन दाखवलंय. गोलंदाजीचा आपण जर विचार केला तर नानू सर लगातारचे 3 बॉल डॉट केलंय. रवी आहे आणि रवीला मात्र इथे अगदी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पूर्णपणे अभ्यास केलाय गोलंदाजानं या फलंदाजाचा. आक्रमकतेचं रूप धारण केलंय. गोलंदाजाची शैली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन चांगला, तालमील चांगला. अगदी शरीराचा वेध घेतलाय. धावा संख्या येत नाही. अगदी सुरुवातीचं षटक आहे, आघाडीचं षटक आहे. आणि आघाडीला आलेला फलंदाज आज त्यांच्या नावाची शाप आहे सायनाथ संघामध्ये. आणि तो आज खेळण्यासाठी अगदी साचपडलाय. लगातारची 4 बॉल डॉट केले. व्हेरिएशन कमबॅकिंग गोलंदाजी इथे आपण पाहतोय. प्रेशर आणि प्रेशर गोलंदाजी केली. ओहो, काय गोलंदाजी. अगदी अंतिम बॉल असणार. अगदी एकही धाव इथे जोडली जात नाही. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकाला जवळजवळ 12-13 धावा येणं गरजेचं. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटकाचा अभ्यास मात्र गोलंदाजाने केलाय. रवीच्या विरोधात मात्र गोलंदाजी करतोय. सलामीला आलाय, सन्मान दिलाय, समोर बेच केलाय बॉल. आणि इथे झेलची नामी संधी होती, सुटली जाते. आणि इथून मात्र स्ट्राइक मिळते ती रवीला. आणि 2 धावींवरती आपण जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ संपलाय. आणि 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलाय बोंडरपाडा टीमचा गोलंदाज किरण. हा गोलंदाज अगदी चांगली धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथून मात्र दबाव आणि दबावाचा तंत्र वापरला जातोय. तो म्हणजे दोघांनी टीमला फक्त आणि फक्त 2 धावा. आणि लगेचच बघा स्पीड अप करायचा आहे. दोन्ही टीमला आमची अगदी प्रेमाची विनंती आहे. नाईट रजनी आहे, आयोजकांना सहकार्य करा. स्पीड अप करायचा आहे लगेच. चला, क्षेत्ररक्षणाची विवाह रचना आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण लगेच सजवायचा आहे. चला, कुणी इथे टाइम घेऊ नका. बघा, पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 धावा, फक्त आणि फक्त 2 धावा. चला, सामना सुरू करायचा आहे. पंचांची विवाह रचना आपण जर पाहिली ना तर दत्ता बसमा आणि त्यानंतर किसन डुमणे अगदी दोदानी गावातील एक नामांकित पंचांची विवाह रचना. आणि स्टार खेळाडू सुद्धा त्यांची आज ओळख आहे. यस, अशोक वाघला विनंती असेल आपण आयोजकांची संपर्क जाता. मुकेश यासपीठावरती येऊन आपण आयोजकांची संपर्क जाता. चला, जयेश गोलंदाज आहे. अगदी दुसरं षटक इथे टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल डॉट केलाय. अगदी दोन्ही फलंदाजाचा अभ्यास करून ठेवलाय की कशी गोलंदाजी करावी आकाश भगत साठी आणि रवी सांबरीसाठी. या दोन्ही फलंदाजाला आज मात्र लगाम लावलाय. 4 षटकांची मॅच. अगदी लगातारचा हा दुसरा डॉट बॉल येतोय. धावा मात्र येत नाही. धावांपासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. पहिलं षटक टाकलंय किरण
या गोलंदाजानं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत गोलंदाजी करतोय जयेश हा गोलंदाज आहे. अगदी गोलंदाजीचं भरणं अगदी मोठं आहे आणि त्या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी इथून मात्र आकाशला 3 डॉट बॉल केलेत. धावा मात्र येत नाही. धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये जवळजवळ 40 धावांचा पल्ला मात्र गाठायचा होता. तसं मात्र घडू देत नाही. ओहो, मोठा फटका सजवायचा होता. अगदी पॉइंट मध्ये हलक्या हाताने खेळलाय. 2 धावा तर इथे पळवून घेतल्या जातात आणि 2 धावेनं या पंचांचा इशारा नो बॉल असणार आहे आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी पिरियडची संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. धावांपासून अगदी दूरवरती ठेवलाय. एखादा षटकार आणि चौकार खेसावा लागणार. धावसंख्या पुढे ढकलावी लागेल. धावसंख्येला मात्र बोलती करावी लागणार. इथे भरपूर वेळानंतर तुम्हाला थांबवलंय. धावा येत नाही. धावांपासून अगदी शांत संयमी क्रिकेट आपण पाहतोय. ओ यू मिस आय डेफिनेटली आणि पिरियड सुद्धा आहे, परंतु दांड्या उखडल्या जातात. काय गोलंदाजी, आक्रमकतेची गोलंदाजी इथून पाहतोय. चला, रोशन बोपी उर्फ लॉरस यांच्याकडून 1000 रुपयाच्या हॅट्रिक साठी बक्षीस आलेलं आहे. आणि त्यानंतर रमन चौधरी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये यांच्याकडून आलेला आहे. बघा, अगदी सुवर्ण संधी आहे. ओ, मोठा फटका पॉइंटच्या रिझन मध्ये आहे. त्या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक अगदी अडवणीसाठी चाललेत मैदानाच्या आतमध्ये. ओहो, मिस तुर धावा घेण्याची अगदी उत्स्फूर्त जाणवली. अजून एक धाव घेणार का? नाही, नाकार दिलाय. फक्त आणि फक्त इथे धाव संख्येचा आपण जर विचार केला तर 8 धावांवरती फलंदाजी करतोय दुधानी सायनाथ संघ. अगदी भास्करी 11 या संघाचं नाव आहे आणि आज त्या नावाने मात्र आज संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त 8 धावा. 8 धावांच्या मात्र इथे दुरावलेली धाव संख्या आहे. मोठा फटका खेचलाय, आडव्या बॅटने पाठवलाय षटकारासाठी डीजे. थँक्यू. त्यानंतर विचार केला तर सायना दोधानी संघाचे स्टार खेळाडू ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले तर अनेक खेळाडूंना ज्याच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न राहिला आहे. जाणू सामरीचं आगमन झाले, त्यांना देखील मी विनंती केली आपण या स्पर्धावरती येऊन असं नसतं पहा. त्यानंतर श्याम भगत देखील आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरिता आला. थोडासा लो स्कोरिंग मैदानावरती केला आपण पाहतोय. यस नानू सर, आज अगदी आनंद घेत आहे जानू सामरे आणि श्याम भगत. आज मॅच मध्ये नसणार आहे, त्यामुळे आज या प्रेक्षक म्हणून आज ते मॅचचा आनंद घेत आहे. तरी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज राजेंद्र गुटे यांच्या नावाची स्पर्धा आहे, स्मृती शेषक, आणि ते खऱ्या अर्थाने राजेंद्र गुटे यांना अगदी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्याकरता आज ते इथे आलेले आहेत. आज राजेंद्र गुटे यांचा आपण जर विचार केला तर आज मोरिया टीमचे एक स्टायलिश खेळाडू म्हणून नानू सर त्यांचं विवाह रचना आपण पाहत होतो आणि त्याच्यासाठी आज भरपूर प्रेक्षक चाहते वर्ग आज उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर या स्पर्धेच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं प्रेक्षक चाहते वर्गांचं आम्ही मनपूर्वक सरसे स्वागत करतोय आणि सामन्याला आपण वेळ करू नका, लगेच सामना सुरू करायचा आहे. बघा, युवराज हा गोलंदाज आहे. ओहो, मोठा फटका इथे मात्र गॅप मध्ये बॉल होता. क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्रीच्या लगत होता. इथून एकेरी धाव फक्त एका धावेनं मात्र इथे
चला भास्करी 11 संघ दोदाने आज आपण फर्स्ट बॅट टॉस जिंकल्यानंतर इथे धावसंख्येला मात्र इथे आळवणी टाकलेली आहे. हो समोर बॉल आहे. पंचांचा इशारा येईल. इट इज वाईड बॉल. एक धाव जरूर मिळेल. एका धावेनं धावफलकाचा आपण जर विचार केला तर 17 धावा धावफलकावर आहेत. आकाश भगत आणि रवी ही जोडी या मैदानाच्या आतमध्ये आहे. धावांपासून अगदी दूरवरती ठेवलाय. रवीच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि इथे 40 ते 45 धावांचा अगदी टार्गेट सेट करायचा आहे. आकाशला तरी इथून मात्र मोठाले फटक्यांपासून अगदी दूर ठेवलंय. टप्पा पडला त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. धावा येत नाही. या तिसरे षटक सुरू आहे या मेगा स्क्रीनवरती आणि या खेळपट्टीचा आपण जर विचार केला तर अगदी खूप छान पद्धतीने ही खेळपट्टी बनवलेली आहे. ते मात्र हलक्या हाताने कट केलाय. एक मिळेल. सिंगलनं मात्र सामना थोडासा जड झालाय. जड होत जाणार. धावा बनवायच्या आहे तुमच्या समोर. तुमचा प्रतिस्पर्धक अगदी मजबूत बांधायचा आहे आणि त्या समोर धावा तुम्हाला बनवायच्या आहे. 40 ते 45 अशी धाव संख्या रचायची आहे. कारण एक बलाढ्य संघ आहे आणि त्या समोर मात्र धावा तुम्हाला बनवता येत नाही. धाव संख्येपासून अगदी कमकवत केलंय तुम्हाला. या गोलंदाजाला नमूद करण्याचा प्रयत्न करतोय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या वेगानं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत इथे दोन धावा जरूर पळून घेतल्या जातात. तिसरी साठी मात्र इशारा करतोय आणि इथे मात्र 2 धावीचा अगदी वळण घेऊन इथून 2 धावा धावफलकेवर ऍड होतील. 20 धावांवरती फलंदाजी करतोय भास्करी 11 संघ दोदाने आणि इथूनचा वेळ मात्र चांगला तुम्हाला पाहावा लागेल. अभ्यास करावा लागेल गोलंदाजाचा. तिसरे षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्येपासून अगदी दूरवरती. ओ क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून येईल एक दर्जेदार चौकार डीजे. फॉर लॉस ऑफ द 0 विकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ टोकून उभी आहे. ओ लॉंग ऑफला सर्च केलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे सीमा रेषेच्या लगत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षणाची दर्जा आपल्याला पाहायला मिळालंय. बोंडरपाडा बनाम भास्करी 11 दोदानी टीम हे आपण पाहतोय. अगदी लढत काटेकी टक्कर दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा आपण जर उत्तांक पाहिला तर 25 रन्स 0 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय. भास्करी 11 क्रिकेट संघ दोदानिया या दरम्यानची लढत आपण पाहतोय. 3 षटक संपले आणि 3 षटकानंतर मात्र अंतिम षटक राहणार आहे. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. थँक्यू शांताराम. त्याचनंतर आम्ही विनंती करू पहिल्या फेरीतील 4था सामना. अगदी आपण पाहतो सुधागड परिसरातील एक ताकदवार संघ अर्थात पत्र्याची वाडी संघाचा कॅप्टन आणि त्याच्या विरोधामध्ये सूरज एलिबन दामोळे. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायचा. पहिला ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती असणं महत्वाचं असेल. अन्यथा मात्र आयोजकांच्या माध्यमातून पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. बरोबर आहे. अगदी विनंती समान देऊन आपण लगेचच इथे आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे बघा. चला सामन्याकडे वळूया आपण. अंतिम षटकाला सुरुवात होईल आणि पहिलाच बॉल फेकेल गोलंदाज ऑफ साइडला कट्टर केलाय आणि इथे मात्र जजमेंट सही आणि इथे झेल टिपला जातोय. रवीचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. अंतिम षटकातील पहिल्याच बॉलवरती विकेट सुद्धा प्राप्त केली जाते. तोपर्यंत जाऊया डीजे.
मॅन मॅच संपल्यानंतर लगेचच तुमचं बक्षीस घेऊन जायचं आहे बघा. आज अंतिम षटकाला सुरुवात असताना लगातारचे 3 विकेट मात्र भास्कर 11 क्रिकेट संघ दोदानीचे इथे नमूद केले जातात. काय गोलंदाजी, सचिनला अगदी इथे बघा या ठिकाणी हॅट्रिकची रोख रक्कम सुद्धा इथे जमा झालेली आहे. रमण चौधरी यांच्या माध्यमातून इथे बक्षीस आलेला आहे. त्या मान्यवरांचा अगदी मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आज बक्षिसांचा वर्षाव सुरू आहे. क्या बात है, जबरदस्त इथे गोलंदाजी आपण पाहतोय. सचिन ठरलाय अंतिम 3 बॉल असणार आहे आणि 3 बॉल मध्ये कित्येक धावा बनवणार. आतापर्यंत 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. बघा 2000 रुपयाचं रोख रक्कम आहे. रोशन भुपी यांच्याकडून 1000 आणि रमण चौधरी यांच्याकडून 1000. अगदी चांगलं गोलंदाजी, गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी अप्रतिम कामगिरी राहिली. फक्त आणि फक्त 2 बॉल राहिलेत आणि मिड ऑफ ओव्हर झाली तर अगदी अनेक उत्स्फूर्तता जाणवेल. धावांपासून अगदी रोखून ठेवलाय भास्कर 11 क्रिकेट संघ दोदानी. हा संघ आज इथे मात्र मोठा फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटला जातोय. एक नामी संधी होती गोलंदाजाला अगदी चौकार आहे का, या चौकार आलाय आणि या 4 धावा बरेच वेळानंतर चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं आपण जर विचार केला तर 30 धावा धावफलकावर. अंतिम बॉल असणार. अंतिम बॉलवरती जर षटकार आला तर धावसंख्या अगदी खेळण्यासारखी इथे बनून राहील. समोरच्या टीमला सुद्धा थोडेच अवघडपणा वाटेल. डॉट व्हेरिएशन, वा गोलंदाजी, काय गोलंदाजी, हा प्रथम गोलंदाजी राहिली. अशोक वाघ आपण जर कुठे असाल तर मंचिकवरती येण्याची कृपा करायची आहे बघा. धन्यवाद शांताराम निश्चित. आपण सन्मानाकडे वळूया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती जे पाहुणे वर्ग आपण पाहतोय वाळकुची भगत त्या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. आमच्या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं प्रकाश चौधरी जे आपण पाहतोय त्यांचे ते भाऊजे आहेत, त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. तर सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो जेवण जुगरेला की वाळकू भगत साहेब आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे मुख्य व्यासपीठावरती. आज खऱ्या तर 3री रात्र या स्पर्धेची पाहतोय. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल आयोजित फ्रेंडशिप चषक 2025 शानदार रुबाबदार पर्व आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वर्गीय राजेंद्र गुटे बेल्या यांच्या नावाला उजेला देणारी स्पर्धा आपण पाहतोय. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. वाळकू भगत साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान केला जाईल भरत चौधरी या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. प्रकाश चौधरीचे ते मोठे बंधू आणि आज खऱ्या अर्थानं त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. साहेब आपण आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपला पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मायाची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान केला जाईल संजय ठाकरे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. संजय ठाकरे साहेबांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संजय ठाकरे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ठाकरे टेम्पोचे सर्व त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर सन्मान केला जाईल खऱ्या अर्थानं आपण पाहतोय साई सलूनचे ऑनर पंढरी सामरी यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कमी वयामध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर मोठं नाव खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगतामध्ये देखील एक मोठं नाव कोरलं गेलं आणि त्यानंतर कमी वयामध्ये ज्यानं उद्योगिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आपलं कमावलंय ते साई सलूनचे ऑनर सर्व पंढरी सामरी त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. मायाची उपदार शाल आणि स्पर्धेची गोड आठवण त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. आपलं साहेब पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत.
पत्र्याचीवाडी संघाचा कॅप्टन जर आला असेल तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. सूरज एलिवन दामोळे संघाचा कॅप्टन आला गेलाय. चला. पत्र्याचीवाडी संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. बाय इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं महत्वाचं. उशीर केला तर मग आयोजकांच्या माध्यमातून पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल व्हा लगेच बघा. 4 षटकांची मॅच आहे. 31 धावा तुम्हाला इथे बनवायच्या आहेत. कॅल्क्युलेशन धावसंख्या. चला चला लवकर चला, वेळ घेऊ नका बघा. आपण वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा बोंडरपाडा टीम. भरत आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. अगदी तुम्हाला 4 थँक्यू शांताराम. हेमंत एंटरप्राइजेसचे सर्व अशोकजी वाघ साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण आयोजकांची संपर्क करायचा आहे. आणि त्याचनंतर मयूर भगत दामोळे गावचे अष्टपैलू खेळाडू त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना मी विनंती करू की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. दामोळे गावाचे अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून चांगला खेळ सातत्यानं पाहतोय. स्वर्गीय सूरज याच्या नावाने तो संघ सातत्यानं खेळत असतो आणि आज देखील या मॅच मध्ये या मैदानावरती या स्पर्धेमध्ये सूरज एलिवन दामोळे या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. पत्र्याचीवाडी संघाच्या विरोधामध्ये त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळते. यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे जोडले जातील द वॉइस ऑफ दोदानी शांताराम उघडे. यस चला सामन्याला सुरुवात करायच्या. आकाश भगत गोलंदाज पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. ओ क्या बात. भरत आहे स्ट्राईकला आणि इथे लॉंग स्टॉपला आलाय चौकार. लेग पाहायचा आहे का? यस. थँक्यू. त्याचनंतर आपण पाहता रोशन भोपी उर्फ लॉरेन्स त्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून बोंडरपाडा संघाच्या फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. तर 3 षटकार ठोका आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज जिंका. चला रोशन हा गोलंदाज आहे. ओहो बॅटची कडा घेतली आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. ज्या सलामीला आलेल्या फलंदाजाला लवकरात लवकर मात्र तंबूच्या आश्रयाचा आनंद दाखवून दिलाय. रोशन या गोलंदाजानं अचूक टप्प्याची गोलंदाजी डीजे. चला बॅटमन चला आपण रेडी राहायचंय बघा. जे बॅटिंगची टीम आहे ना त्याने आपण रेडी राहायचंय बघा. उशीर करू नका प्लीज. अगदी विनंतीला आमच्या ऑर्गनायझर कमिटीला मान द्या. जास्त वेळ वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला नवीन फलंदाज युवराज असेल. सलामीला आलेल्या फलंदाजाला अगदी इथे बाद केलंय. किरण तर आहे. अगदी संघाचा सहर्षेना आज मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेला आहे. गोलंदाजी करत असताना अगदी चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजांना. ओहो क्या बात आहे. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मिस टायमिंग थ्रो बघा. धावा वाचवायच्या आहेत. भास्कर 11 क्रिकेट संघ दोदानिया. अगदी तुमच्या धावा खूप कमी आहेत आणि त्या धावा तुम्हाला इथे वाचवायच्या आहेत. आणि तुमच्या समोर प्रतिस्पर्धक अगदी बोंडरपाडा संघ आपण पाहतोय. किरणचा संघ या नावाने ओळखला जाणारा संघ आहे आणि आज तो तुमच्या विरोधात लढतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना अगदी धावांपासून रोखला होता आणि या गोलंदाजावरती आक्रमण करत होता. वाह क्या बात है गोलंदाजी. रोशन ठरलाय लगातारची सलामीची जोडी मैदानातून अगदी शांत करून पाठवली जाते आणि इथे संधी देऊ डीजेला.
सो मच डीजे. टॉस केला जातो. चौथा सामना पहिल्या फेरीमध्ये जिथे आपण पाहतो एका साईडला सूरज एलिबन दामोळे आणि त्याच्या विरोधामध्ये पत्र्याची वाडी या दोन संघांमध्ये टॉस केला जातो. ध्रुवा चौधरी यांच्या पवित्र शुभाताने टॉस केला जाईल. चला पहिल्या फेरीतील चौथा सामना त्याचा नाणेफेकीचा कॉल इथे केला जातोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे सूरज एलिबन दामोळे संघाने. जे काही डिसिजन असेल त्यावर आपण लगेच आम्हाला बजावणी करायची. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचं, क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय स्वीकारला. मॅच कडे जाऊया जिथे जोडले गेलेत. चला यस, पहिलं षटक सुरू आहे आणि सलामीची जोडी अगदी शांत करून पाठवली रोशन या गोलंदाजांना. रोशन सामरी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. ओ समोर ठेवलाय, टप्पा पडलाय. वेरिएशन खूप छान पद्धतीने गोलंदाजी. अगदी गोलंदाजाची शैली पाहिली तर अचूक टप्प्याची गोलंदाजी, गती परिवर्तन गोलंदाजी करतोय आणि इथून रोशनला मात्र कमबॅक करावा लागणार. अगदी धावसंख्येचा आपण जर विचार केला तर लूज स्कोरिंग सामना आपण इथे पाहतोय आणि प्रतिस्पर्धकाला अगदी इथे तंबूच्या आश्रयाला दोन प्रमुख फलंदाजाला मात्र पाठवलंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय. लॉंग स्टॉपला किलर होणार का? आणि इथे अडवणी केली जाते आणि इथून मात्र काय घडेल पहा पहा. आणि इथे धावचित केला जातोय. अजून एक धक्का मिळेल बोंडारपाडा टीमला, लागणारा तिसरा धक्का. पंच धावा किती? 0-0. येस, एक रन, एक विकेट सुद्धा मिळेल. पंच रन घेऊ का नको? एक रन एक विकेट ना. हा, चला सामना सुरू करायचा आहे. सहा धावा. पहिलं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आकाश बघत आहे गोलंदाज. येणाऱ्या 18 बॉल आणि 25 धावीची गरज आहे अजून. या चला पहिला बॉल पेच केला जातो. अगदी लेग कट्टर बॉल होता, अगदी गुडघ्यातून बॉलला काढलाय. अगदी चांगली गोलंदाजी आणि तितकी चांगली फलंदाजी. अगदी एरखॉर लाहींचा बॉल फेकला होता आकाश बगतने. इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. तुमच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय बोंडरपाडा. अगदी मजबूत बांध्याचा हा संघ आहे. आज त्यांना 31 धावा बनवायच्या आहेत. प्रमुख 3 फलंदाज बाद झाले आणि इथून मात्र डॉट केलं जातोय. अगदी चाचपणी करावी लागेल, अभ्यास करणं गरजेचं आहे. आकाश बगतने टाकलेली गोलंदाजी अचूक टप्प्याची राहिली. वेगावरती स्वार होणार का? वेगाचा बादशाह गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय, गोलंदाजीच्या बोलावरती पाहतोय. आज धावा कमी आहेत पण गोलंदाजी करावी लागेल. अहो हवेमध्ये बॉल आहे, जजमेंट सही आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. अजून एक धक्का मिळेल. लगातारचा चौथा विकेट मैदानातून बाहेर शांत करून पाठवलाय डीजे. चला चांगली गोलंदाजी, दोन्ही संघांमध्ये अगदी लढत. एक चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बोंडरपाडा बनाम भास्करी 11 संघ दोदाने या दरम्यानची लढत.
अगदी लूज स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांच्या नजरेसमोर आहे आणि त्याचा प्रायचित्त आपण पाहतोय. दुसऱ्या पूर्वार्धाचा उत्तर देण्याचं काम केलं जातंय. आकाश भगतच्या माध्यमातून गोलंदाजी, मोठा फटका समोर खेचला जातोय आणि इथे झेल टिपला जातोय. अजून एक धक्का, क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी इथे पाहतोय. दूध का दूध, पाणी का पाणी, ही मॅचची लढत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र जानूगुटे उर्फ बेले यांच्या नावाचा हा शेषक आज गाजतोय आणि तिसरी रजनीतील तिसरी मॅच आपण पाहतोय. अगदी चांगली सुरुवात केली होती या गोलंदाजानं रोशनच्या जोरावरती आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली किरणने. दोदानी संघाला अगदी नमूद करण्याची वेळ आणली होती. अजूनही सामना कोणी जिंकला नाही आणि कोणी हरला नाही, याच्यामध्ये अगदी उत्स्फूर्तता जाणवते. अगदी चांगली सुरुवात आहे. यस, थँक्यू सो मच शांतराम. मैदानावरती सामना तितकाच इम्पॉर्टंट पद्धतीने पाहायला मिळतोय. वाखडे जो गतीची गोलंदाजी, आकाश भगत मैदानावरती चेंडू फेकतोय. लाजबाब गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर भास्कर 11 दोदानी संघ एकदा जोरदार टाळ्या भास्कर 11 दोदानी संघासाठी. चला, टाळ्यांचा अगदी आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सर्व प्रेक्षकांना आवडला आहे आणि सामन्यामध्ये अगदी औपचारिकता उरलेली आहे. वरचढ सामना आहे. दोन्ही संघांमध्ये अगदी उत्स्फूर्त आहे. कोण हरणार कोण जिंकणार याची लढत आपण पाहतोय. भास्कर 11 वर्सेस बोंडरपाडा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 धावा. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. तोपर्यंत डीजे ला संधी देऊया. ती पाऊल ठेवून गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलं तर अजय भगतला पाहतोय. यसा अजय भगत सुद्धा अगदी चांगलं गोलंदाजीचं भरणं हाताळतोय आणि इथून तिसरे षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी घणाघातीचे पहार पाहायला मिळत होते. अगदी येणाऱ्या फलंदाजाला नमूद करण्याची वेळ आणली या गोलंदाजानं. अगदी चांगलं इम्पॉर्टंट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओहो, मोठा फटका समोर क्षेत्ररक्षक आहे. वेल जजमेंट, यस इट इज कॅच आणि इथून अजून एक धक्का मिळेल.
धावा अगदी चित्त्याच्या वेगानं आणि चपळाईनं पळवून घेतल्या. तर धावफलकेचा आपण जर विचार केला तर 9 धावा आणि 6 फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाचा आनंद घेत आहे. या सामन्याचा अगदी जल्लोष दोन्ही संघांमध्ये उत्स्फूर्त आहे. सामन्याचा जल्लोष करतोय, कडवी लढत पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. ते क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला अडवण्याची गरज आहे, धावा रोखायच्या आहेत आणि ते काय पहा काय. आणि अजून एक विकेटचा पतन केलं जात आहे आणि फटाक्यांचा धमाका जसा आपण पाहतोय दिवाळी, आणि त्याप्रमाणे आज भास्कर 11 संघ लढतोय समोरच्या संघाविरुद्ध. यस, काय गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना बोंडरपाडा संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. लाजबाब गोलंदाजी. 31 बनवायचे होते 24 बॉल मध्ये, येणारे 6 चेंडू आणि बनवायच्या आता 21 धावा मॅच मध्ये पखड निर्माण केल्या. उल्लेख करेन मी या ठिकाणी आपण जर विचार केला तर साईनाथ दोदानी संघाचा जानू सामरी, श्याम भगत आणि त्यानंतर किसन डुमणेच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंना अगदी चांगलं घडवलं. आणि सुरुवातीला डाव फसला होता तेव्हा वाटलं होतं प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक पाठीराख्याला हा सामना कदाचित एकतर्फी पाहायला मिळेल. एकतर्फी टीम बोंडरपाडा संघाच्या बाजूनं आज गमावताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 पाहिजे. यस, 21 धावा असताना अंतिम षटकाला सुरुवात आहे नानू सामरी. आणि सामन्याचा अगदी निरोप घेणार कोण या मैदानाच्या हातमध्ये. या अजूनही उरलेत 5 बॉल आणि विजयासाठी 21 धावीची गरज आहे. तर रवी सारखा हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये. आपण क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पहा काय घडलंय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस यस यस, आउट. अजून एक धक्का मिळेल. क्या बात है, गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बघा. अगदी सामना प्रेक्षणीय सामना आहे, कडवी लढत आपण पाहतोय. अगदी लो स्कोरिंगचा सामना. कोण सामना जिंकणार आज, निसटता विजेता संपादित कोण करणार आणि या मैदानाची कोण कुणाला धूळ चारणार आणि मैदानाचे खडे कोण मोजणार. इथे ही मॅच आपण पाहतोय. भास्कर 11 वर्सेस बोंडरपाडा. आणि बोंडरपाडा सुद्धा कमी नाही, परती उत्तर देण्याचं काम करतोय. दोदानी टीमच्या विरोधात आज फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. रुपेशला पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकाला सुरुवात आणि अंतिम षटकातील काही बॉलचा खेळ संपलाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय राज गडखळच्या माध्यमातून. जिथे धावा रोखायच्या होत्या आणि तो रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय. काय गोलंदाजी करतोय. अगदी अक्षरच्या प्रत्येक प्रेक्षकांना वाटलं असेल की लो स्कोरिंगचा सामना आज हाय व्होल्टेज मध्ये आपण पाहतोय. अगदी 100च्या व्होल्टेजनी गती आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारी ही स्पर्धा आणि हृदयाची ठोके वाढवणारा हा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांमध्ये अगदी एक कडवी लढत निर्माण केली. गोलंदाजाच्या बोलावरती ही आपण मॅच पाहतोय. गुड, काय गोलंदाजी. अगदी अचूक टप्प्यावरती व्हेरिएशन जाणवलंय. गोलंदाजांनी केलेली आक्रमकतेची गोलंदाजी. रोशननी सुरुवात चांगली केली आणि शेवटपर्यंत हा चांगली सुरुवात मात्र गोड मानावी लागणार ती दोदानी टीमला. आणि इथून मात्र गोलंदाजांनी केलेली गोलंदाजीचा अभ्यास मात्र इथे पाहायला लागलाय. तो बोंडरपाडा टीमला फलंदाजी करायची होती. किरण सलामीला आला, त्यानंतर मात्र इथून पहिला फलंदाज बाद झाला नानू सामरी. त्यांचा भरतला परतावं लागलं. त्यानंतर वन डाऊनला आलेल्या फलंदाजाला सुद्धा बाद केलंय. पहिल्या पॉवर प्ले षटकांमध्ये प्रमुख 2 फलंदाजांना बाद केल्यानंतर मात्र इथे प्रेशर आणि प्रेशर ठेवला जातोय. तर इथे सामना जिंकलाय. 4 षटकांचा मॅरेथॉन जिंकलाय भास्कर 11 क्रिकेट संघ दोदानी. वेल प्ले दोन्ही संघाला हार्दिक अभिनंदन कॉम्बॉक्सच्या वतीनं.